एन के न्यूज मराठी हाक तुमची सातामची एन के न्यूज मराठी लाईव्ह चॅनल. आजचं आपलं आंदोलन आहे कशा संदर्भात आहे? या ठिकाणी कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं पाहिजे. तसेच गायगोटे विहीर शेततळे आणि इतर जे शेतकऱ्यांनी खर्च करून बांधलेले व काम पूर्ण केलेले परंतु अद्यापही या ठिकाणी कुशल पेमेंट या ठिकाणी मिळालं नाही, ते तात्काळ मिळालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी आता रोजगार हमी योजना, आता पाऊस पडायला आला परंतु रोजगार हमीचे नवीन कामाला मंजुरी देत नाही, ते तात्काळ मंजुरी चालू झाली पाहिजे. तसेच या ठिकाणी मस्टर बंद आहे, म्हणजे हाजिरी पत्रक या ठिकाणी बंद आहे. ते या ठिकाणी ते पूर्वीचे जुने काम कम्प्लीट करा म्हणत्या, मग ते कसे करायचे? जर नवीन मस्टर भरलेच नाही तर ते काम पूर्ण कसे होणार? म्हणून तात्काळ मस्टर या ठिकाणी चालू गेले पाहिजे. तसेच जे अधिकारी वर्ग आहे त्यांना या ठिकाणी 3 टाइम या ठिकाणी बायोमेट्रिक थंब मशीन या ठिकाणी प्रत्येक कार्यालयात बसलं पाहिजे. तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती कार्यालय असेल, या ठिकाणी एसडीओ कार्यालय असेल, तसेच ग्रामपंचायत कार्यालय असेल, सर्व शासकीय कार्यालय इथे या ठिकाणी ऑनलाईन बायोमेट्रिक थंब मशीन बसून 3 टाइम या ठिकाणी हजेरी घेण्यात आली पाहिजे. तसेच जे लोकप्रतिनिधी आणि जे या ठिकाणी अधिकारी आहे त्यांना या ठिकाणी एक पद जरी बदलला पण नंबर त्या ठिकाणी तोच पाहिजे, त्या पदाला नंबर दिला पाहिजे. एक नंबर म्हणजे अधिकारी जरी बदलला तरी त्या ठिकाणी नंबर तोच असेल. असं इथून तिथून जर सरपंचापासून राष्ट्रपतीपर्यंत आणि ग्रामसेवक तलाट्यापासून तर या ठिकाणी फार कमिशनर पर्यंत हे सर्व हेच नंबर असे या ठिकाणी असले पाहिजे. आणि या विविध प्रश्नासाठी हे आज आंदोलन या ठिकाणी निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता लेखी या ठिकाणी स्वरूपात केलेलं आहे. जर या लेखीची अंमलबजावणी झाली नाही आणि संबंधित लोकप्रतिनिधी आणि शासन आणि प्रशासन हे जर खडवडून जागे झालं नाही, जनसामान्यांचे काम झाले नाही, तर एकाही लोकप्रतिनिधीला या ठिकाणी गावागावामध्ये आम्ही फिरू देणार नाही. ही आम्ही चळवळ शेतकऱ्यांचे मुला संघटित करून ही एक चळवळ उभी करू. जसं मराठा आरक्षणामध्ये त्यांना गाव बंद केल्या होत्या, तशा शेतकरी हितासाठी परत या ठिकाणी गाव बंद केल्या जातील आणि यापेक्षा तीव्रतेने आंदोलन या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावरती, लोकप्रतिनिधींच्या घरावरती होतील. हाच या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो. जय जवान जय किसान. धन्यवाद. आपल्या शेतकऱ्यांना आंदोलन कसं प्रतिसाद दिला? थोडक्यात शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी आंदोलन दिलेलं आहे. कारण आपण बघतोय आज विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांचं देखील आंदोलन होतं. तिथं सुद्धा 100 लोकांच्या वर या ठिकाणी शेतकरी नव्हते आणि एवढा विरोधी पक्ष नेता असताना देखील आपण जर बघितलं तर त्यांना देखील फक्त 10 मिनिटं रस्त्यावर थांबून दिलं. म्हणजे तुम्ही एवढे मोठे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी ही शिवसेना काढली आणि त्या शिवसेनेमध्ये जनसामान्याला न्याय दिला. आणि जर आज ते लोक त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतील आणि त्याला तुम्ही रस्त्यावर देखील 10 मिनिटं त्याला उतरून देत असेल आणि लगेच पोलीस स्टेशनला एवढ्या मोठ्या नेत्याला जर तुम्ही उचलून नेत असेल तर ही या ठिकाणी मोठी शोकांतिका तो जाहीर निषेध करतो की अंबादासजी दानवे यांना या ठिकाणी कमीत कमी प्रश्न चांगला सरकारपर्यंत जावसोर त्या ठिकाणी त्यांना रस्ता रोको करून द्यायला हवा होता. कारण जर रस्ता रोको करायचा नाही तर तुम्ही न्याय द्या शेतकऱ्याला. कांद्याला या ठिकाणी 1500 रुपये हमी भाव द्या, नाफेड मार्फत खरेदी चालू करा. या ठिकाणी हे करायला हवं होतं. म्हणून मी या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करतो. भारत माता की जय.